डायरेक्ट पहिली इसमें गेल्या आठवड्याभरापासून गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या मुसळधार पावसामुळे अनेक नदी नाले ओसंडून वाहू लागले आहेत। अशातच गोंदिया जिल्ह्यातील सालेकस्सा तालुक्यामध्ये असलेला हाजरापाल धबधबा देखील प्रवाहित झाल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण बघू शकता की कशा पद्धतीने हाजरापाल धबधबा हा प्रवाहित झालेला आहे। गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळेच हा धबधबा यावर्षी प्रवाहित झाला असून या ठिकाणी मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि महाराष्ट्र या तीनही राज्यातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात आणि पर्यटक देखील विकेंडला मोठी गर्दी या ठिकाणी करत असतात। आपल्यासोबत काही पर्यटक आहेत। दादा कुठून आलाय तुम्ही, काय नाव आहे तुमचं? आम्ही गोंदियावरून आले, मेडिकल कॉलेजमध्ये शिकत आहे आम्ही। हे ना एकदम रम्य असं वातावरण आहे इथं, हिरवं कंचगार, पावसाळ्यात येणारा सगळ्यात चांगला प्लेस म्हणजे हाजरापाल आहे। 3 स्टेट मिळून बनलेला म्हणजे 3 स्टेटच्या जवळचा असलेला सगळ्यात चांगला आहे हे। त्याच्यानंतर विकेंडला येण्यासाठी जवळपास आणि सगळा एन्जॉयमेंट करण्यासाठी स्कूल ट्रिप आणि कॉलेज ट्रिपसाठी हे सगळ्यात बेस्ट प्लेस आहे। आणखी काही पर्यटक आहेत? मी गोंदियावरून आलेली आहे। काय वाटतं इथे या प्लेसवर आल्यानंतर? इथे खूप छान वाटत आहे, खूप चांगला अनुभव होता इथे। इथे एकदम सर्व हिरवगार आहे, सर्व छान वाटत। आता वीकेंड्स होतं तर आम्ही फ्रेंड्सनी सर्वांनी डिसाईड केलं इथे येण्याचं आणि खूप चांगलं डिसिजन होतं इथे येण्याचं। खूप छान पाऊस पाणी सर्व छान वाटतं। तर आज वीकेंड असल्यामुळे पर्यटकांची देखील मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। गोंदिया जिल्ह्यातील सालेकस्सा तालुक्यामध्ये हा असलेला हाजरापाल धबधबा हा आता सध्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्र ठरत आहे। देवेंद्र रांगडाले, एबीपी माझा, गोंदिया। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।